त्या सगळ्या 304च्या कलमाला ब्लड रिपोर्टमुळे जर तो पॉझिटिव्ह आला तर काही धोका पोहोचू शकतो का तुमच्या केसला? याचं कारण 304 मध्ये गंभीर ब्लड रिपोर्ट पुरावा म्हणून वापरतात. 304 मध्ये तुम्हाला हे प्रूव्ह करणं अवघड होईल का? जर ते दारू पिलेला असतील तर ते शुद्धीमध्ये नसल्याचा रिपोर्ट त्यांना फायदेशीर ठरू शकतो कल्पेबल होमिसाइड सेटासाइड करायला. त्याबद्दल सध्या पूर्णपणे टिप्पणी करणे शक्य नाही है, योग्य नाही है. परंतु मी सांगतो की आमची केस आहे की ते फुली इन सेन्सेस होता आणि ते इतके ड्रंक की त्यांना काही कळतच नव्हता अशी ही प्रकरण नव्हती. यामध्ये जे कंडक्ट त्यावेळीचे झाला आणि नंतरची जी त्यांची कंडक्ट झाली याचेवर ते फुली इन सेन्सेस होता आणि त्यांना पूर्णपणे नॉलेज होती की त्यांच्या कंडक्टमुळे ऍक्सिडेंट त्यांचे कृत्यामुळे हे गुन्हा 304 घडू शकते. तुम्ही म्हटलं की 2 ब्लड सॅम्पल घेतले, 2 वेगवेगळ्या. पहिला ब्लड सॅम्पल त्याचाच घेतलाय की नाही घेतलाय याच्यावर शंका होती का? फर्स्ट ब्लड सॅम्पल झाली होती. फर्स्ट ब्लड सॅम्पलमध्ये अल्कोहोलचे कंटेंट वगैरेबद्दल विचारणा करण्यात आली होती. अशा प्रकारचे प्रकरणामध्ये पूर्ण कॉशनचे दृष्टिकोनातून एक आणखी ब्लड सॅम्पल घेणे गरजेचे आहे अशा आम्हाला वाटला, जेणेकरून पुढचे काळात जरी काही शंका असतील की ते ब्लड सॅम्पल्स मॅनिप्युलेट करण्यात आलेली आहे तर त्याबद्दल आम्हाला नक्की निर्णयावर पोहोचता येईल. म्हणून ॲज अ मॅटर ऑफ अबंडंट प्रिकॉशन ही सॅम्पल घेण्यात आली. 2 FIR काढण्यात आल्या या प्रकरणामध्ये. पार्टी झाली असा सातत्याने आरोप केला जातोय. त्याचे सीसीटीव्ही फुटेज अजून का तुम्ही जाहीर करत नाही? नेमकं पिझ्झा पार्टी झाली की नाही राहिली हे अजून तुम्ही सांगत नाही. यात जाईल नसेल तर पोलीस ठाण्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे. आम्ही स्पष्टपणे सांगितले, आम्ही या गोष्टीवर स्पष्टपणे आता सांगितलेले आहे की अशा कोणताही आरोपमध्ये आतापर्यंतची चौकशीत काही गोष्टी आढळून आलेली नाही. परंतु ही गोष्टी आम्ही सांगितलेली आहे की सुरुवातीला काही घटनाक्रम जे व्हायला पाहिजे होता ती झालेली नाही रात्रीचे काळात, त्याबद्दल ऑलरेडी निष्कर्षवर पोहोचलेले. एरोडा पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे सर. तर एरोडा पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही आपण जाहीर का करत नाही की त्या दिवशी त्या कालावधीत नेमकं काय काय झालं ते समोर येईल? बरोबर आहे, मी सांगितले की जे पिझ्झा पार्टी वगैरे बद्दलची या